हरिओम. आवाज येतोय माझा क्लिअर? ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे? ओके. थँक यू सो मच. चला, ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी सर्वांनी व्हिडिओ चालू करा. शिवानीताई, श्वेताताई, योगिताताई, तेजूताई, नीताताई, सूक्ष्माताई. चला, शक्य असेल तर व्हिडिओ चालू करा. आपलं फेस योगाचं सेशन आहे, त्यामुळे व्हिडिओज तर चालू ठेवायला हवेत. चल, ताट बसायचंय, पाठीचा कणा सरळ, दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा मांडीवरती. ताट बसायचंय. कंबर, पाठ, मान, डोकं एका सरळ रेषेत, हनुवटी जमिनीला समांतर. सावकाश डोळे बंद करा. बंद डोळ्यांनी आपण ज्या ठिकाणी बसलो आहोत ते ठिकाण आठवण्याचा प्रयत्न करायचा आहे. त्या ठिकाणचं सुंदर, आनंदी, प्रसन्न वातावरण बंद डोळ्यांनी अनुभव करायचंय. स्वतःच सुंदर आरोग्य शरीर बंद डोळ्यांनी फील करायचंय. स्वतःचा सुंदर तेजस्वी चेहरा अनुभव करायचा आहे. हळूहळू लक्ष श्वासावरती आणायचंय. येणाऱ्या जाणाऱ्या श्वासाची जाणीव करायची. श्वासासोबत संपूर्ण शरीर शांत होत आहे, शिथिल होत आहे, अनुभव करायचंय. एक दीर्घ लांब श्वास घ्या. पोट, छाती, खांदे भरून श्वास घ्या. सावकाशपणे श्वास सोडा. अनुभव करायचंय श्वास शरीरामध्ये येताना पॉझिटिव्ह एनर्जी, आनंद, उत्साह, नवी ऊर्जा, चैतन्य शक्ती शरीर मनामध्ये प्रवेश करत आहे. श्वास निघून जाताना संपूर्ण शरीरातील ताण तणाव, थकवा, आळस, नकारात्मक ऊर्जा, नैराश्य श्वासावाटे शरीराच्या बाहेर निघून जात आहे. त्रिवार ओंकार सर्वजण एकसाथ म्हणणार आहोत. एक दीर्घ लांब श्वास घ्या. अ श्वास घ्या. अ श्वास घ्या. अ पूर्ण शरीर मन शांत प्रसन्न झाला हे अनुभव करायचंय. यानंतर ही स्थिती आपण सोडणार आहोत. दोन्ही हातांचे तळहात एकमेकांवरती घर्षण करायचे. तयार झालेल्या ऊर्जेने, उष्णतेने पूर्ण चेहरा, डोळ्याचे स्नायू हलकेसे मसाज करायचे आणि हळूवार दोन्ही हातांच्या मधोमध दोन्ही डोळे उघडायचे. चेहऱ्यावरती एक छान गोड स्माईल. हरिओम. थँक्यू सो मच. सूर्यनमस्कार योग साधना इन्स्टिट्यूट तर्फे घेण्यात येणाऱ्या 30 दिवसीय फेस योगा सेशन मध्ये मी योग साधक सोनम तुमचे अगदी मनापासून स्वागत करते. थँक्यू सो मच. ओके. आजचं पण आपलं डेमो सेशन आहे, पण डेमो सेशनच्या रिलेटेड सगळी इन्फॉर्मेशन मी काल दिलेली आहे, तर त्याच्या रिलेटेड एक शॉर्ट मध्ये समरी सांगते. ओके. आपल्या फेस योगाच्या 3 बॅचेस आहेत. 3 बॅचेस, सकाळची एक आहे 11:30ची, नंतर 3ची आणि ही रात्रीची 9:30ची. तर त्या तिन्ही पैकी तुम्हाला जी आवडेल, जी करायची आहे, तुमच्या वेळेनुसार जी ऍडजस्ट होईल ती करू शकतात. किंवा तुम्हाला तिन्ही करायचे असतील, एक्सरसाइजच्या दिवशी तिन्ही करू शकतात. फक्त मसाजच्या दिवशी तिन्ही करू नका, कोणती तरी एकच करा. बाकीच्या दिवशी तुम्ही तिन्ही बॅचेस केल्या तरीही चालेल. तेवढी फ्लेक्झिबिलिटी आपण ठेवलेली आहे. ओके. आणि जर कोणाला याच्या रिलेटेड क्वेश्चन्स असतील तर आपण शेवटी घेऊयात. ओके.
जे काही तुमच्या कोणत्याही अडचणी असतील, काही क्वेश्चन असतील, तर आपण त्या शेवटी घेऊयात. आज पूर्ण एक्सरसाइज घेणार आहोत. आणि आणखी एक, आपण डिटॉक्स वॉटर स्टार्ट करणार आहोत. आज पहिला वीक असणार आहे आजपासून. तर त्याच्या रिलेटेड ग्रुपवरती सर्व माहिती दिलेली आहे. त्याचं आजच प्रिपरेशन करून ठेवा. मेनका मॅडमचा प्रिपरेशन केलेला फोटो पण त्याच्यावरती आलेला आहे, तर ते व्यवस्थित बघा आणि सर्वांनी प्रिपेअर करा. चांगले हॅबिट आपल्याला लावायचे आहेत. लावायच्यात? हात दाखवा. येस, थँक यू सो मच. चलो स्टार्ट करूयात. आज आपलं एक्सरसाइजचं सेशन आहे. एक्सरसाइजसाठी कोणतंही ऑइल, मॉइश्चरायझर काहीही वापरायची आवश्यकता नाही. डायरेक्ट त्वचेवरती करू शकतात. पण खूप जर ड्राय त्वचा आहे किंवा खेचली जाते म्हणून त्रास होतो, इरिटेट होतोय, तर थोड्याशा प्रमाणात मॉइश्चरायझर जे काही तुम्ही यूज करता ते थोडंसं अप्लाय करायचं. त्याच्यासाठी खूप जास्त अप्लाय करायची आवश्यकता नाहीये. पण विदाऊट यूज करता पण तुम्ही करू शकतात. चलो. अगोदर करणार आहोत टॅपिंगने. टॅपिंगने काय होतं तर पूर्ण चेहऱ्याचं कोलॅजन बूस्ट, त्वचेतलं कोलॅजन बूस्ट होतं, कोलॅजन प्रोटीन बूस्ट होतं. त्यामुळे चेहऱ्यावरती तेज येण्यासाठी मदत होते. टॅपिंग करताना पूर्ण कपाळापासून ते कॉलर बोन पर्यंत करायचे. चलो डोळे बंद, कंटिन्यू. एक, डोळे बंद करून अनुभव करायचे. पूर्ण चेहऱ्यावरचं ब्लड सर्क्युलेशन स्टिम्युलेट होत आहे. 3, कोलॅजन बूस्ट होण्यासाठी मदत होत आहे. चेहऱ्यापर्यंत जास्तीत जास्त रक्ताचा प्रवाह होत आहे. 4, कंटिन्यू डोळे बंद, पाठीचा कणा सरळ. चेहऱ्यावरचा पूर्ण ताण निघून जात आहे. चेहरा प्रसन्न, आनंदी, फ्रेश, एनर्जेटिक होत आहे. कंटिन्यू पूर्ण गळा पण टॅप करायचा, पूर्ण चेहरा. काही यूज करायचं नाहीये, विदाउट यूज करताच. कंटिन्यू करा सर्वांनी. 4, 5, मोनिका तर यूज नाही करायचं काही, डायरेक्ट चेहऱ्यावरती करा टॅपिंग. 5, कंटिन्यू करा पूर्ण चेहरा. 6, ते व्हायब्रेशन्स अनुभव करायचे. 7, 8, डोळ्यांच्या बरोबर खाली पूर्ण गळा. 9, 10, डोळे बंद, कंटिन्यू. 11, 12, 13, 14 आणि 15. रिलॅक्स. सावकाश हात खाली घ्या, ताठ बसा, पाठीचा कणा सरळ ठेवा. श्वास घेताना पूर्ण पोट, छाती, खांदे भरून श्वास घ्या. श्वास निघून जाताना पूर्ण चेहरा, चेहऱ्याचे सर्व अवयव, पूर्ण डोकं ढिले सोडा, सैल सोडून द्या. सावकाश डोळे उघडायचेत. यानंतर हाताची 4 बोटे बरोबर आयब्रोचा जो सेंटर आहे तिथे कपाळावरती या पद्धतीने ठेवायचे. तिथली त्वचा कॉम्प्रेस करायची, स्ट्रेच करायची. फक्त कॉम्प्रेस, स्ट्रेच. मसाज करताना आपण काय करतो, हाताची मुवमेंट करतो या पद्धतीने. तर तसं नाही करायचं. हात आहे त्याच ठिकाणी, फक्त कॉम्प्रेस, स्ट्रेच, कॉम्प्रेस, स्ट्रेच. बोटं आहे त्याच ठिकाणी राहतील. व्हेरी गुड. 1, डोळे बंद, पाठीचा कणा सरळ. हात उघडले, हात खाली घ्यायचे, रिलॅक्स करायचे, पुन्हा स्टार्ट करायचं. 2, कंटिन्यू करा. 3, 10 काउंट. 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10. सावकाश हात खाली घ्या. पूर्ण कपाळ ढिले करा, सैल सोडून द्या. कपाळावरचा ताण काढून टाका. रिलॅक्स. सावकाश डोळे उघडा. आता हॉरिझॉन्टली हाताची 4 बोटे या पद्धतीने कपाळावरती. आता वरून त्वचा खाली कॉम्प्रेस करायची, वरती स्ट्रेच करायची. कॉम्प्रेस, स्ट्रेच. कपाळावरच्या फाईन लाईन्स, टॅनिंग कमी होण्यासाठी मदत होते. कपाळावरचं पूर्ण ब्लड सर्क्युलेशन स्टिम्युलेट होण्यासाठी मदत होते. 10 काउंट करणार आहोत. डोळे बंद करून फील करा. 1, 2, कॉम्प्रेस, स्ट्रेच, कॉम्प्रेस, स्ट्रेच. हलकासा दाब, फील द रिलॅक्सेशन. 4, 5, 6, श्वासासोबत श्वास घ्यायचाय, श्वास सोडायचाय. 7, 8, 9 आणि 10. रिलॅक्स. सावकाश हात खाली घ्या. पूर्ण कपाळ, कपाळाच्या सर्व पेशी
श्वासासोबत ढिल्या करा. सैल सोडून द्या. संपूर्ण शरीर डोक्यापासून ते पायाच्या बोटांपर्यंत ढिले करा. सैल सोडून द्या. सावकाश डोळे उघडायचे. ओके, आता काय करायचंय? आयब्रोज, भुवया, अंगठा आणि अंगठ्या शेजारच्या बोटांनी पिंचिंग करायचंय. ओके, बरोबर आयब्रोजच्या स्टार्टिंग पासून. एक, डोळे बंद करून अनुभव करायचा आणि चेहऱ्यावरती कोणताही ताण ठेवायचा नाही. चेहरा रिलॅक्स ठेवायचा. पूर्ण चेहऱ्याचे स्नायू सैल सोडा, ढिले सोडा. चेहऱ्यावरती छान स्माइल ठेवा. कंटिन्यू करा. 2, दीर्घ लांब श्वास. 3, पूर्ण आयब्रोज पिंचिंग. 4, 5, कंटिन्यू. 6, पूर्ण डोळ्यावरचा ताण निघून जात आहे. चेहरा रिलॅक्स, प्रसन्न होत आहे. 5, 6, हलकस दाब द्यायचं, हलकस पिंचिंग. 8, 9 आणि 10. रिलॅक्स. ताठ बसा, पाठीचा कणा सरळ ठेवा. एक दीर्घ लांब श्वास घ्या. श्वासासोबत दोन्ही डोळे ढिले करा. सैल सोडून द्या. रिलॅक्स. सावकाश डोळे उघडा. आता काय करायचंय? ज्यांना डोळ्यांचे काही विकार असतील किंवा डोळे आता रिसेंटली आले असतील तर त्यांनी डोळ्यांचे हे एक्सरसाइज करू नका. फक्त डोळ्यांच्या खाली टॅपिंग करायचे. जर डोळे आलेले असतील किंवा डोळ्यामध्ये जळजळ होती, त्रास होतोय, त्यांनी फक्त टॅपिंग करायचं अंगठ्या शेजारच्या दोन्ही बोटांनी. बाकीच्या सर्वांनी काय करायचंय? चेहरा आहे तसाच, फक्त डोळे कॉम्प्रेस करायचे, सावकाश उघडायचे. कॉम्प्रेस, सावकाश उघडायचे. पूर्ण चेहरा असं नाही करायचा, फक्त डोळे घट्ट बंद करायचे, सावकाश उघडायचे. घट्ट बंद, सावकाश उघडायचे. 10 काउंट करणार आहोत. कंटिन्यू करा. 1, घट्ट बंद करायचे, सावकाश उघडायचे. 2, 3, डोळ्यांचं आरोग्य सुधारण्यासाठी याची मदत होते. कंटिन्यू करा तुम्ही. याचे बेनिफिट्स मी सांगते. डोळ्यांच्या भोवतालचे डार्क सर्कल्स कमी होतात. डोळ्यांपर्यंत पर्यंत जास्तीत जास्त रक्ताचा पुरवठा होतो. डोळ्यांचं आरोग्य सुधारण्यासाठी मदत होते. 6, कंटिन्यू. 7, 8, 9 आणि 10. रिलॅक्स. एक दीर्घ लांब श्वास घ्या. दोन्ही डोळे, डोळ्याचे सर्व स्नायू, सर्व रक्तवाहिन्या ढिल्या करा. सैल सोडून द्या. रिलॅक्स. सावकाश डोळे उघडा. आता काय करायचंय? दोन्ही हातांच्या तळव्यांनी डोळ्यांचे जे कॉर्नर आहेत ते अपवर्ड स्ट्रेच करायचे. या पद्धतीने कॅट आईज जसे असतात त्या प्रकारे अपवर्ड डिरेक्शनने खेचायचे. डोळे बंद करायचे, पुन्हा उघडायचे. डोळे बंद करायचे, उघडायचे. डोळ्यांवरती जो ताण येतोय तो ताण अनुभव करायचा. कंटिन्यू करा. सावकाश उघडा, सावकाश बंद करा. सावकाश उघडा, सावकाश बंद. 1, कंटिन्यू. 2, 3, 4. संगीता तर एकदाच एकदाच फक्त होल्ड करा इथे आणि फक्त डोळ्यांची मुवमेंट करा. कंटिन्यू. 6, कंटिन्यू. 7, 8, पाठीचा कणा सरळ. 9 आणि 10. रिलॅक्स. दोन्ही डोळे ढिले करा. डोळ्यांवरचा ताण दूर करून घ्या. एक दीर्घ लांब श्वास घ्या. सावकाशपणे श्वास सोडा. रिलॅक्स. सावकाश डोळे उघडायचे आता. यानंतर टेम्पोरल रिजन, हा आपला टेम्पोरल रिजन, याला म्हणतात टेम्पोरल रिजन. तर त्याने काय होतं? डोळ्यांवर, डोक्यावरचा, चेहऱ्यावरचा ताण कमी होतो. स्ट्रेस, टेन्शन जे काही असेल, मायग्रेनचा त्रास असेल तर तो कमी होण्यासाठी मदत होते. तर ते पण करताना इथे प्रेशर पॉइंट्स असतात. हाताच्या 4 बोटांनी हलकसा दाब द्यायचा. डोळे बंद ठेवायचे आणि क्लॉकवाईज रोटेशन करायचं. हलकासा दाब, डोळे बंद, हनुवटी जमिनीला समांतर, पाठीचा कणा सरळ. जास्त वेळ ताठ बसणं शक्य नसेल तर टेकून बसलात तरीही चालेल. कंटिन्यू. डोळे बंद ठेवा.
फील करत करायचे पूर्ण स्ट्रेस, टेन्शन, दिवसभराचा थकवा, ताण तणाव निघून जातोय. पूर्ण शरीर शांत होतय, शिथिल होतय. 5, 6 संथ श्वसन, 7, 8, 9, 10. अँटी क्लॉकवाईज विरुद्ध दिशेने करा. हलकासा दाब द्या, हलकसं प्रेशर, हलकसं स्टिम्युलेशन. चेहरा रिलॅक्स, चेहरा ढिला सोडा, सैल सोडा. 5, 6 हलकसा दाब द्या. 7, 8, 9 आणि 10. रिलॅक्स. सावकाश हात खाली घ्या. ताठ बसा. पाठीचा कणा सरळ ठेवा. श्वास घेताना पोट, छाती, खांदे भरून श्वास घ्या. श्वास निघून जाताना संपूर्ण शरीर शांत, शिथिल, ढिले सोडा, सैल सोडून द्या. रिलॅक्स. सावकाश डोळे उघडा. ओके. माझा व्हिडिओ क्लिअर आहे, व्यवस्थित दिसतोय तुम्हाला? ओके. वृषाली ताई, एकदा तुमच्याकडे नेटवर्क कनेक्शन चेक करा. ओके, कारण सर्वांना दिसत आहे व्हिडिओ. चल, यानंतर नाकाचा सायनसचा पॉइंट या ठिकाणी हलकसं दाब द्यायचा, डोळे बंद, आणि तिथे क्लॉकवाईज रोटेशन करायचं. हलकसं स्टिम्युलेशन. फील रिलॅक्सेशन. पूर्ण शरीर शांत होतंय, रिलॅक्स होतंय, अनुभव करा. 1, 2, 3, 4, चेहरा रिलॅक्स. 5, सावकाशपणे करायचं. आपल्याला रिलॅक्सेशन फील झालं पाहिजे, शांत वाटलं पाहिजे. 6, 7, 8, 9, 10. विरुद्ध. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10. रिलॅक्स. हात खाली घ्या, ताठ बसा, पाठीचा कणा सरळ ठेवा. एक दीर्घ लांब श्वास घ्या. सावकाशपणे श्वास सोडा. रिलॅक्स. सावकाश डोळे उघडायचे. आता याच्यानंतर आपण करणार आहोत फिश पाऊट. फिश पाऊट आपण लहानपणी खेळलेलो आहोत. येस, तृप्तीताईंना माहिती आहे. ओके. तर काय करायचंय, ज्यांचे गाल अगोदरच आतमध्ये आहेत, मस्त छान शेप आहे, चिक बोन्स पण आहेत, गाल मस्त आतमध्ये आहेत, त्यांनी ते नाही करायचं. त्यांनी काय करायचं, चिक पफ करायचा आणि त्यांनी होल्ड करायचं. बाकीचे सर्वांनी फिश पाऊट करायचं. फिश पाऊट करताना कॉन्सन्ट्रेट कुठे करायचं, गालावरती करायचं. गाल जास्तीत जास्त आपले आत गेले पाहिजेत, ओठ नाही गेले पाहिजेत. ओठ पण जातात, पण जास्त गाल आतमध्ये गेले पाहिजेत. ओके. एकदा बघा. होल्ड करायचंय आणि नाकाने श्वास घ्यायचा आहे, श्वास सोडायचा आहे. श्वास रोखून ठेवायचा नाही, फक्त पोज होल्ड करायचे 10 काउंट साठी. होल्ड करा. व्हेरी गुड. अनुपमा ताई करा आणखी. गालात मध्ये घ्या, जास्तीत जास्त प्रयत्न करा. ग्रेट. छान. ज्यांना जमत नाही त्यांनी थोडस गालाच्या तिथं हलकसं बोटाने आतमध्ये दाबायचंय आणि पुन्हा आतून गाल ओढून घ्यायचे आतमध्ये. येस. श्वेताताई ग्रेट, कविताताई ग्रेट, छान केलंय. होल्ड करा आता 10 काउंट. थोडासा ताण जाणवेल, तो थोडासा ताण सहन करायचा. होल्ड. 1, श्वास घ्या, श्वासासोबत चेहरा रिलॅक्स करा, डोळे बंद. 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10. रिलीज. रिलॅक्स. गालावरती ताण जाणवत असेल तर दोन्ही हात रब करायचे, थोडीशी उष्णता तयार करायची आणि हलकसा गालांवरती दाब द्यायचा.
म्हणजे गालाचे स्नायू रिलॅक्स होतात. रिलॅक्स. जाणवला स्ट्रेच जाणवला गालावरती. याने काय होतं तर गालावरचे फॅट्स पण कमी होण्यासाठी मदत होते. पुन्हा आपण चिक पफ करणार, बलून पोज. ओके, नाकाने श्वास घ्यायचा आणि होल्ड करायचं. करा, सर्वांनी करा, दुसरा राऊंड करा, बाकीच्या सर्वांनी पण होल्ड करा. डोळे बंद. 1, 2, थोडस ताण जाणवतोय तो फील करायचा आहे. 3, 4, 5, 6, 7, 8, करा सर्वजण. 9 आणि 10. रिलॅक्स. रिलॅक्स. पुन्हा एकदा दोन्ही हात रब करायचे आणि गालावरती जिथे जिथे ताण जाणवतो तिथे हलकस दाब द्यायचे. तिथले सर्व स्नायू रिलॅक्स करायचे. रिलॅक्स. पुन्हा एक दीर्घ लांब श्वास घ्या. श्वासासोबत दोन्ही गाल ढिले करा. सैल सोडून द्या. रिलॅक्स. सावकाश डोळे उघडा. आता काय करायचंय, आपले दोन्ही ओठ पिंचिंग करायचे, दोन्ही ओठ. ओके, या पद्धतीने ओठांच्या वरती, ओठांच्या खाली जो डार्कनेस असतो त्याला म्हणतात मंकी पॅच. तर तो मंकी पॅच पण कमी होण्यासाठी मदत होते. ओठांच्या भोवतालचं ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित स्टिम्युलेट होतं, तिथपर्यंत जास्तीत जास्त रक्ताचा पुरवठा होतो. त्यामुळे जो ड्रायनेस आलेला असतो ओठांना तो कमी होण्यासाठी मदत होते. आणि मेन म्हणजे जर बॉडी व्यवस्थित हायड्रेट नाही राहिली, व्यवस्थित आपण जर पाणी नाही पिलं, तर पहिलं सिम्पटम दिसतं बॉडी डिहायड्रेटेड आहे, म्हणजे पाणी आपण व्यवस्थित पिलेलं नाही, म्हणजे ओठांवरती क्रॅक येतात, ओठ ड्राय पडतात, ते त्याचं पहिलं सिम्पटम आहे. कंटिन्यू करा, बाकीचे सर्वजण पिंचिंग करा. 5, शेवटचे फक्त 5 काउंट. 6, 7, 8, 9 आणि 10. रिलॅक्स. दोन्ही ओठ ढिले करा, सैल सोडून द्या. ओठांवरचा ताण कमी करा. रिलॅक्स. सावकाश डोळे उघडा. आता नेक्स्ट, पुन्हा ओठांच्या वरती आणि ओठांच्या खाली स्ट्रेच जाणवला पाहिजे, त्यासाठी हनुमानाचं तोंड कसं असतं त्या पद्धतीने करायचं. ओठांच्या वरती आणि ओठांच्या खाली जास्तीत जास्त हवा भरायची आणि तिथे स्ट्रेच जाणवला पाहिजे. ग्रेट, छान. आणखी जास्त हवा भरता येत असेल तर ट्राय करा, तिथे व्यवस्थित ताण जाणवला पाहिजे. तृप्तीताई, ओठ जास्त खाली आतमध्ये घेऊ नका. हम्म, भरा पूर्ण खाली, पण हवा थोडीशी पास करा. येस, परफेक्ट. डोळे बंद करा आणि तो स्ट्रेच फील करा. त्याच्यासोबत तो डार्कनेस कमी होतोय, अनुभव करायचे. व्हाईट हेड्स असतात, ब्लॅक हेड्स असतात, तर ते कमी होत आहेत, अनुभव करा. 1, 2, 3, 4, 5, 6, डोळे बंद, पाठीचा कणा सरळ. 7, 8, 9 आणि 10. रिलॅक्स. ओठांच्या वरची बाजू, ओठांच्या खालची बाजू ढिली सोडा, सैल सोडून द्या. एक दीर्घ लांब श्वास घ्या. पोट, छाती, खांदे भरून श्वास घ्या. श्वास निघून जाताना पूर्ण चेहरा, डोकं ढिले करा. सैल सोडून द्या. रिलॅक्स. सावकाश डोळे उघडा. आता आपण करणार आहोत वाव पोज. वाव पोज, मोठं वाव बोलायचं. बोलायचं म्हणजे आवाज नाही केला तरी चालेल, पण तोंडाची मोठी मुवमेंट करायची. ओके, एकदा बघा. त्याने काय होतं तर गळ्याचे स्नायू पण ताणले जातात आणि जॉ लाईनची पण मुवमेंट होते. जॉ लाईन शार्प होण्यासाठी, गळ्यावरचे फॅट्स कमी होण्यासाठी याची मदत होते. कंटिन्यू. डोळे बंद. संगीतात आहे आणखी थोडस मोठं. ग्रेट. ओके, छान करतात सर्वजण. 10 काउंट. 1, 2, मोठं सरप्राईज मिळाले, एवढं मोठं वाव. 3, 4, 5, फील द स्ट्रेच. 6, 7, 8, 9 आणि 10. रिलॅक्स.
चेहऱ्यावरती मस्त छान ताण जाणवलाय, तो ताण अनुभव करायचा आहे. त्याच्यासोबत पूर्ण चेहरा ढिला सोडा. सैल सोडून द्या. रिलॅक्स. चेहऱ्याचे सर्व स्नायू शांत, शिथिल. रिलॅक्स. सावकाश डोळे उघडा. आता पुन्हा जॉ लाईन साठी. ओके. आता दोन्ही गाल आपले आपण मसाज साठी पुन्हा पुन्हा केलं. काल जे आपण मसाज घेतलं त्यामध्ये पुन्हा पुन्हा हाताची मुवमेंट केली. तर याच्यामध्ये एकदाच फक्त गाल वरच्या दिशेने खेचायचे. खेचल्यानंतर तिथेच होल्ड करायचे. होल्ड केल्यानंतर नाकाने श्वास घ्यायचाय आणि तोंडाने श्वास सोडायचा ओ करून. आणि ओ केल्यानंतर पूर्ण जॉ लाईन आपली खेचली जाते, ताणली जाते, त्याच्यावरती ताण जाणवते. एकदा बघा, सर्वांनी एकदा बघा आणि मग कंटिन्यू करा. ओके. इथे होल्ड करायचं. आता 10 काउंट हे होल्डच ठेवायचंय. फक्त जर वाटलं की गाल उतरलेत किंवा लूज झालेत तेव्हाच आणखी एकदा तुम्ही करू शकतात. पुन्हा पुन्हा करायचं नाही. ओके. मग नाकाने श्वास घ्यायचा. ओ करून श्वास सोडायचा म्हणजे पूर्ण जॉ लाईन वरती पण ताण जाणवतो. कंटिन्यू करा आता. 10 काउंट करायचा आपल्याला. गाल बरोबर वरती खेचले गेलेत. नाकाने श्वास घ्या. जॉ लाईन वरती ताण जाणवतंय. व्हेरी गुड. तृप्तीताई ग्रेट. 2. संगीताताई आणखी थोडंसं मोठं ओ करा. 3. व्हेरी गुड. 4. 5. ओके नीलमताई क्लिअर. 6. 7. 8. 9 आणि 10. रिलॅक्स. रिलीज. दोन्ही गाल ढिले करा. गालांवरचा ताण दूर करून घ्या. रिलॅक्स. जाणवला या भागावरती ताण जाणवला. ग्रेट. छान. आता इथे फॅट्स असतात. डबल चिन असते. ओके. असं जे दिसतं ते डबल चिन असते. म्हणजे ते फॅट्स कमी होण्यासाठी, जॉ लाईन शार्प होण्यासाठी. ओके. दोन्ही हात बरोबर कॉलर बोनच्या खाली. ओके. आणि जीभ आपली जी जीभ आहे ती वरती टाळूला चिटकवायची. म्हणजे पूर्ण आतमधून दाताला कव्हर करायची या पद्धतीने. आहे तशी वरती चिटकून द्यायची. चिटकली? जमतेय? ज्यांना जमत नाही त्यांनी सांगा. मी पुन्हा सांगते. ऑब्झर्व करते आणि पुन्हा सांगते. हा. ही झाली फर्स्ट स्टेप. त्याच्यानंतर काय करायचं, आपल्या कॉलर बोनच्या खाली हात ठेवायचा. एकावरती एक हात ठेवायचे. म्हणजे या भागावरती आपल्याला ताण जाणवतो. हात ठेवले. ओके. जीभ चिटकवलेली आहे वरती. मग हनवटी वरती घ्यायची. थोडंसं छताच्या दिशेने बघायचंय. आणि खालच्या जॉ लाईनची मुवमेंट करायची. एकदा बघा माझ्याकडे. एकदा बघा. ज्यांना जमलं समजत नाहीये किंवा करता येत नाही त्यांनी एकदा बघा. या पोर्शन वरती स्ट्रेच जाणवतो. थायरॉइड ग्रंथीचं आरोग्य सुधारण्यासाठी मदत होते. गळ्यावरचे फॅट्स कमी होण्यासाठी मदत होते. चला कंटिन्यू करा. 10 काउंट. हात घट्ट पकडून ठेवायचे. इथली त्वचा थोडीशी ताणली गेली पाहिजे. 1. व्हेरी गुड. 2. वृषालीताई थोडासा हात खाली घ्या. कॉलर बोनच्या खाली घ्या. नीताताई थोडासा हात खाली. नीता देशमुख ताई थोडासा हात खाली घ्या. हे बघा, हे कॉलर बोन असतं आपलं. इथं हे इथलं जे हाड असतं त्याच्याबरोबर खाली. 4. 5. 6. 7. 8. जीभ वरतीच टेकलेली आहे. वरती चिपकवलेली आहे. 9 आणि 10. रिलॅक्स. रिलीज. स्ट्रेच जाणवला गालावरती, गळ्यावरती. छान ताण जाणवला. ग्रेट. रिलॅक्स. आता गळ्याचे स्नायू ढिले सोडा. श्वास घ्या. सावकाश श्वास सोडा. रिलॅक्स. आता हेच पुन्हा कसं करायचंय, पुन्हा कॉलर बोनच्या खाली हात. हनवटी डाव्या खांद्याकडे घ्यायचे. हनवटी डाव्या खांद्याकडे आणि मग वरती बघायच्या. पुन्हा सेम. ओके. कंटिन्यू. हात रिलॅक्स ठेवा. हात जे आहेत आपले कॉलर बोनच्या खाली आहेत ते रिलॅक्स ठेवा. 2. आता करा मुवमेंट. 3. पूर्ण डावी बाजूवरती ताण जाणवतो तो अनुभव करायचा आहे. व्हेरी गुड. 4.
5, व्हेरी गुड, ग्रेट. 6 मुवमेंट करायचे, अप डाऊन. 7, 8, 9 आणि 10. रिलॅक्स. आता पुन्हा हनुवटी डाव्या खांद्याकडे आणि मग सरळ. रिलॅक्स. आता सेम उजवीकडे. ओके. हनुवटी हात तसेच. हनुवटी उजवीकडे, अप अँड मुवमेंट. जीभ वरतीच टेकलेली आहे. कंटिन्यू करा. 2, 3, फील द स्ट्रेच. जो ताण आला आहे, जो स्ट्रेच आला आहे, त्याच्यासोबत गळ्यावरचे फॅट्स कमी होण्यासाठी मदत होतीये. 6, 7, 8, 9 आणि 10. रिलॅक्स. रिलॅक्स. पूर्ण गळा ढिला करा. गळ्यावरचा ताण दूर करून घ्या. सावकाश डोळे उघडा. आता कान. कानाच्या पुढे, कानाच्या पाठीमागे रिलॅक्सेशनचे पॉइंट असतात. कान खाली खेचल्यानंतर अप्पर बॉडी जी आहे, आपली पोटापासूनचे वरची जी बॉडी आहे, तर तिथे काही व्याधी असतील तर त्या कमी होण्यासाठी मदत होते. जेव्हा आपण कान खाली खेचतो, जेव्हा बाहेर खेचतो, तेव्हा आपली मिडल जी बॉडी आहे, तिथे ज्या व्याधी असतील त्या कमी होण्यासाठी मदत होते. आणि जर वरती खेचली की लोअर बॉडी, पूर्ण पायाची बाजू, पायाच्या नखापर्यंत काही व्याधी असतील तर त्या कमी होण्यासाठी पण मदत होते आणि डोकं शांत होण्यासाठी मदत होते. जसं की शाळेमध्ये काही आठवलं नाही की आपले शिक्षक कान खेचायचे आणि लगेच आपल्याला आठवायचं. त्या पद्धतीने. ओके. खाली खेचायचे 5 वेळेस. पकडा. चेहऱ्यावरती छानशी गोड स्माईल. कंटिन्यू. खेचायचे, रिलॅक्स करायचे. खेचायचे, रिलॅक्स करायचे. दिवसभर झालेल्या चुकांची माफी मागायची. 1, 2, कंटिन्यू. 3, 4 आणि 5. रिलॅक्स. आता मध्ये. मध्ये बरोबर पकडायचे, बाहेर खेचायचे. डोळे बंद. मोठा दीर्घ लांब श्वास. 1, 2, 3, 4, 5. आता वरच्या दिशेने. मनातल्या मनात रिपीट करायचंय. मी किती सुंदर दिसतीये. 1, 2, 3, 4 आणि 5. रिलॅक्स. रिलॅक्स. आता दोन्ही हात खांद्यावरती, हात दोन्ही खांद्यांवरती. खांदे रिलॅक्स करायचे. खांदे रिलॅक्स झाली, मान रिलॅक्स होते. मान रिलॅक्स झाली, डोकं शांत होतं. आणि बरोबर चेहऱ्यावरती स्माइल येते. कंटिन्यू. 1, 2, फुल स्ट्रेच करायचं. हाताचे दंड कानाला टेकले पाहिजे. 3, 4, 5, 6, 7. श्वास घेत वरती, श्वास सोडत खाली. 8, 9, 10. रिलॅक्स. आता काय करायचं? ताठ बसायचं. पाठीचा कणा सरळ ठेवायचा. हाताची बोटे इंटरलॉक करायचे. ओके. या पद्धतीने आणि बाहेर घ्यायचे. बाहेर घेऊन वरती ताणायचे. पूर्ण वरती स्ट्रेच करा. ताठ बसा. जेवढं ताठ बसाल तेवढं बसा ताठ. पूर्ण पाठीवरचा, मणक्यावरचा ताण दूर करा. होल्ड करा. होल्ड. डोळे बंद. पूर्ण शरीर रिलॅक्स. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10. सावकाश हात खाली. ग्रेट. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा मांडीवरती. आता चेहऱ्याच्या ज्या अवयवाचं नाव घेतलं जाईल त्या ठिकाणी मनाने पोहोचायचे. बंद डोळ्यांनी तो अवयव रिलॅक्स करण्याचा प्रयत्न करायचा. चलो. एक दीर्घ लांब श्वास घ्या. पूर्ण कपाळ ढिले सोडा. दोन्ही भुवया, दोन्ही डोळे, टेम्पोरल रिजन, नाक, डोळ्यांच्या खालची बाजू, पूर्ण गाल, कान, ओठांच्या वरची बाजू, ओठांच्या खालची बाजू, पूर्ण जॉलाइन, गळा, मान. श्वासासोबत ढिले करा. सैल सोडून द्या. चेहऱ्याच्या सूक्ष्म, अतिसूक्ष्म रक्तवाहिन्या, चेहऱ्याच्या सर्व पेशी ढिल्या, सैल, रिलॅक्स.
डोक्याचा टॉप, डोक्याची डावी बाजू, उजवी बाजू, डोक्याची पाठीमागची बाजू ढिली करा. सैल सोडून द्या. पूर्ण मान, मानेचे मणके, संपूर्ण शरीर डोक्यापासून पायाच्या बोटांपर्यंत ढिले, सैल, रिलॅक्स. त्रिवार ओंकार. एक दीर्घ लांब श्वास घ्या. अ अ अ ओ शांती शांती शांती. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम. लोका समस्ता सुखिनो भवन्तु. शरीर मन शांत शिथिल अनुभव करायचंय. तसेच दोन्ही हात हृदयावरती अफर्मेशन सर्वांनी रिपीट करायचे. चेहऱ्यावरती छान गोड स्माइल आणि बंद डोळ्यांसमोर स्वतःचा सुंदर चेहरा. सर्वांनी म्हणायचंय, सोबत म्हणणार आहोत, मी खूप सुंदर आहे. मी खूप सुंदर आहे. चेहऱ्यावरती छान गोड स्माइल. माझं माझ्यावरती खूप प्रेम आहे. आय एम स्ट्रॉंग. आय एम एनर्जेटिक. आय एम कॉन्फिडंट. आय एम बेस्ट. येस, आय एम बेस्ट. पुन्हा एकदा, येस, आय एम बेस्ट अँड आय लव्ह माय सेल्फ. छोटस हक करायचंय. आय लव्ह माय सेल्फ. दोन्ही हात एकमेकांवरती घर्षण करा. ती ऊर्जा, उष्णता संपूर्ण चेहऱ्यावरती हलकीशी फील करायची, अनुभव करायचे. दोन्ही हाताने हलकस मसाज करायचं. पुन्हा एकदा दोन्ही हात रब करा. दोन्ही डोळे, दोन्ही कान हलकेसे मसाज करायचं आणि सावकाश बाहेरील प्रकाशाची जाणीव करत दोन्ही डोळे उघडायचे. हरिओम. थँक्यू सो मच. वर्ग करून कसं वाटतंय चॅट बॉक्स मध्ये टाईप करून सांगा. रिलॅक्स वाटतंय का? छान वाटतंय का? आणि आज रिपीट केले अफर्मेशन सकाळी उठल्यानंतर, झोपण्याच्या अगोदर. आणि आता रुटीन बसवायचंय. संध्याकाळी झोपण्याच्या अगोदर आणि सकाळी उठल्यानंतर कंपल्सरी टॅपिंग करायचंय. सर्वांनी कंपल्सरी टॅपिंग करायचंय. ओके. 5-10 मिनिट, 5-10 काउंट फक्त, म्हणजे 1 ते 2 मिनिट, 1 मिनिट मध्येच पूर्ण ते टॅपिंग होऊन जाईल. ती सवय लावा. त्याच्यानंतर आता डिटॉक्स वॉटर आता प्रिपरेशन करून ठेवा. असं काही नाहीये की सगळेच इन्ग्रेडियंट असायलाच हवे तरच घेणार. ओके. तसं नाही करायचं. खाल्लं तर तुपाशी, नाही तर उपाशी. ओके. जेवढे आहेत तेवढे घ्या, पाण्यामध्ये टाका, रात्रभर भिजू द्यात आणि सकाळी मस्त ते प्यायचंय उपाशी पोटी. ओके. किंवा दिवसभर पिलं तरी चालेल, त्याचे काही साईड इफेक्ट नसतात. छान वाटतंय, ग्रेट वाटतंय, मस्त वाटतंय. डिटॉक्स वॉटर रेसिपी आपल्या ग्रुपवरती पाठवलीये बघा. ग्रुपवरती मेसेज केलाय. ओके. त्याचा फोटो पण शेअर केलाय. मेनका मॅडमनी शेअर केलाय त्याचा फोटो पण. खूप छान वाटतंय. फिलिंग हॅपी. छान वाटतंय. येस. आणि रेग्युलरली अफर्मेशन बोलायचंय. मी खूप सुंदर दिसेल. हे तुम्हाला बोलताना थोडंसं हसू येईल. ठीक आहे. पण 1 महिन्यानंतर तुम्हाला याचे रिझल्ट मिळतील. बघा, जे जुने साधक आहेत त्यांचे एक्सपिरियन्स आहेत. मला खूप कॉन्फिडंट वाटायला लागलंय. आता जे जे एक्सपिरियन्स शेअर नाही करायचे त्यांना एकदा डोळे बंद करू, येस आय एम कॉन्फिडंट, लगेच ते शेअर करतात एक्सपिरियन्स. पण स्क्रीनवरती कधी येता येत नाही किंवा नको वाटतं, तर ती सगळी भीती निघून जाते. स्वतःकडे बघण्याचा एक हे चेंज होतो, पॉझिटिव्ह अप्रोच बदलतो. पॉझिटिव्ह वाटतं स्वतःकडे बघताना. जे काही सारखं वारंवार आपण दिवसभर निगेटिव्ह बोलत असतो, ते आपण पॉझिटिव्ह मध्ये ते कधी कन्वर्ट होतं ते आपल्यालाही कळत नाही. त्याच्यामुळे हे अफर्मेशन रिपीट करायचंय. हो, डिटॉक्स टी पण घ्यायचा आहे.
आणि नवीन वर्गाचे ऍडमिशन्स चालू आहेत. सर्वांनी ऍडमिशन्स घ्या, आपल्या मित्रमैत्रिणींना सजेस्ट करा. आणि सॅटर्डेचं जे सेशन आहे, हेड मसाजचं सेशन, ते पण सर्वांसाठी फ्री आहे. ओके, तर ते सर्वांपर्यंत तो मेसेज पोहोचवा. सगळ्यांना फील झालं पाहिजे. आणि आपले जे घरातले भाऊ बहीण जे असतील, आपले मिस्टर असतील, आपले वडील असतील, सगळ्यांना घेऊन बसा. ओके, त्यांना पण ते फील होऊ द्यात रिलॅक्सेशन. ओके, चालेल. वर्ग आवडला असेल तर नक्की रजिस्ट्रेशन करा. आपले रजिस्ट्रेशन चालू आहे. ओके, आता विचारा, कोणाला काही प्रश्न विचारायचे?